आम्ही गहन गोष्टींवरती अध्ययन मनन आणि चिंतन करत आहोत आणि निश्चित परमेश्वर त्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करत आहे. तर आमचा विषय आहे 7 विजय. किती विजय? 7 प्रकारचे विजय प्रगटीकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 7 मंडळांना जे पत्र किंवा जो संदेश पाठवला त्या संदेशामध्ये किंवा त्या पत्रामध्ये किंवा त्याच्या समाप्तीच्या शेवटी त्याने एका विजयाविषयी सांगितलं आणि ज्याची सुरुवात होते इफिसकराच्या मंडळीपासून त्याचा शेवट होतो लाउदिकियाच्या मंडळीपर्यंत. तर या मंडळांविषयी काय सांगितलं? देवाच्या सेवकाला, देवाचा सेवक योहान हा डोमिशियन नावाच्या एका क्रूर राजाच्या राज्यामध्ये येशूची सेवा केल्यामुळं त्याला पात्म नावाच्या बेटावरती काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवलं होतं. तिथंच तू मरून जा अशा स्वरूपाने ती शिक्षा होती आणि त्यासाठी तो ती शिक्षा त्या बेटावरती भोगत असताना त्या ठिकाणामध्ये आपला देव इतका चांगला आहे, तो सर्व ठिकाणामध्ये आमची काळजी घेतो. आमेन, हालेलुया. आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटतं की देवाने आम्हाला सोडलं, मला सांगू द्या की तो कधी कधी आम्हाला पारखत असतो, आम्हाला मौल्यवान बनवत असतो आणि आमच्या जीवनामध्ये कार्य करत असतो. मला असं वाटतं काल एक सुंदर संदेश मी छोटासा ऐकला या आपल्या विषयाशी कनेक्ट आहे. कोणतरी मलाकी असा 3रा अध्याय आणि वचन 3 वाचून मग आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. मलाकी 3:3 काय सांगतं? रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल. हा बस. इंग्लिश मध्ये खूप सुंदर आहे. इंग्लिश मध्ये वाद बरं साक्षी. ही विल सिट ॲज अ. आता तुम्हाला इथं देव कसा दिसतो माहितीये का? सोनार, कच्चं सोनं, पक्क नाही, कच्चं सोनं भट्टीमध्ये टाकत राहतो, त्या भट्टीमध्ये आग लावत असतो, आग त्याच्यामध्ये जळत असती आणि यातून एक संदेश काय मिळतो माहिती का? इथं बसणारे काही लोक काही परीक्षेतून जात आहात, मी पण जातोय, पण या परीक्षेमध्ये संदेश काय माहिती का? आमचा सोनार आम्हाला आगीत टाकून निघून नाही गेला, तो तिथं बसूनच आम्हाला शुद्ध आणि पवित्र करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला असं वाटतं तुम्ही ज्या अग्नी परीक्षेतून जात आहे, ज्या समस्येतून जात आहे, तो तिथं बसून तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत तुम्हाला ते मौल्य, म्हणजे एक सोनार काय करतो, ते सोनं ज्यावेळेस तो भट्टीत टाकतो त्याच्यामधून नको असणारे जे खनिज असतात, तांब, पितळ किंवा जे काही लोखंड, ते बाजूला होतं आणि शुद्ध सोनं चांदी बाजूला होतं. त्यावेळेला तो ते उचलतो आणि त्याला दुकानामध्ये त्याला डिझाईन करून विकायला ठेवतो. आणि मला की 3:3 सांगतं की आमचा सोनार, रिफायनरीचा जो सोनार, तो तिथं बसलेला आहे, तो गेला नाहीये. आम्हाला असं वाटतं की तो सोडून गेला. आणि हीच गोष्ट मला योहानाच्या जीवनातून पाहायला मिळते की योहान पण पात्म नावाच्या बेटामध्ये सेवा केल्यामुळं त्याला जी शिक्षा भोगावी लागत आहे, ज्या अग्नी परीक्षेतून जात आहे, त्याचा सोनार त्याला नुसतंच त्या ठिकाणी बसून नाही तर त्याला स्वर्गीय दर्शन पण दाखवते. तुमचा आणि माझा सोनार, तुमचा आणि माझा देव या अग्नी परीक्षेमध्ये सोडणार नाही, तर तुम्हाला दर्शन पण देईल. ज्याला दर्शन होतं त्या दर्शन मध्ये तो एकटा नसतो, तर त्याच्यामध्ये एक मंडळी सहभागी असते आणि ती मंडळी त्या दर्शनामध्ये प्रार्थना करून त्याला पुढं त्या गंतव्यापर्यंत किंवा त्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाते. दर्शन घेऊन. आणि मला तर खूप आवडतं, संत पौल म्हणतो मी दर्शनाचा सेवक आहे. काय म्हणतो? पण आज लोक दर्शनाचे मालक झालेत, त्याच्यामुळं गाडी तिथंच अडकू नये. आमेन. कधी कधी परमेश्वर आमच्या सोबत जे दर्शनाचे खरे लोक असतात ना त्यांना जोडून ठेवतो. जे दिखावा करणारे कलाकार असतात ना त्यांना कडेकडेने बाजूला करून टाकतो.
आम्हाला कधी कधी वाईट वाटतं, आणि म्हणून मला की तीन म्हणजे सांगतो की तो आमचा सोनार, आम्हाला सोनं किंवा चांदी म्हणा, जोपर्यंत आमच्या मधल्या त्या न आवडणाऱ्या गोष्टी बाजूला होत नाही तोपर्यंत तो बसून आहे. ज्यावेळेस ते मौल्यवान बनतं तेव्हा तो त्याला बाहेर प्रगट करतो. आमेन. तर आपला जो मूळ विषय आहे, तर जाऊया आपण तिथं प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 9, 10 आणि 11 लक्षपूर्वक ऐका. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्या खातर पातम बेटाच्या नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो, तेव्हा मी आपल्या मागे कर्णाच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि जे ते इफिस, स्पुर्ना, परगम, थुतिरी, सार्दिस, फिलेदिफिया व लावादिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. किती मंडळांकडे? 7 मंडळ. आणि तो कुठं आहे मी तुम्हाला सांगितलं, पात्म नावाच्या बेटामध्ये. या बेटावरती तो पिकनिकला नाही गेलाय, या बेटावरती त्याला मरायला टाकले. काळ्या पाण्याची शिक्षा. त्या काळामध्ये जे रोमन साम्राज्य होतं, ते रोमन साम्राज्य, जे लोक येशूचे वचन आणि येशूची साक्ष द्यायचे त्यांच्यासाठी शिक्षा होती. त्या बेटावरती नेऊन त्यांना टाकण्यात यायचं. खाणं नाही, पिणं नाही. कित्येक लोक असे तडफडून मरून जायचे. पण मला आनंद हा वाटतो की त्या बेटावरती पण देवाने जर योहानाला सोडलं नाही तर तोच येशू तुम्हाला आणि मला पण आमच्या वाईट स्थितीत सोडणार नाही. आमेन. हालेलुया. इवन त्याला नुसतं सोडलंच नाही, तर त्याला त्या बेटावरती कामगिरी दिली की जे 7 मंडळ्या म्हणजे 7 चर्चेस, या 7 चर्चेसला जिथून सुरुवात होती इफिस, दुसरी मंडळी स्मुर्ना, तिसरी मंडळी परगम, चौथी मंडळी थुवतिरा, 5वी मंडळी सार्दिस, आणि आज जी मंडळी आपण पाहणार आहोत फिलेडेल्फिया, आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत लाउदिकिया. या 7 मंडळांमध्ये परमेश्वराने या 7 मंडळांपैकी फक्त ज्या 2 मंडळ्या आहेत त्यांना दोष लावला नाही, त्यांना ताडण केलं नाही, त्यांना कुठल्याही प्रकारच्या शिक्षेचं किंवा पुढील वाईट परिणामाच्या गोष्टी बोलला नाही. त्यापैकी 2च मंडळ्या आहेत, ती म्हणजे स्मुर्ना आणि दुसरी म्हणजे आज आपण पाहणार आहोत ती फिलेडेल्फिया. या 2च मंडळांना प्रभू येशू ख्रिस्ताने कुठला दोष लावला नाही. पण इफिसच्या मंडळीला म्हणतो की तू कुठून पडला याची आठवण कर, प्रथम प्रेम तू सोडलं. परगमच्या मंडळीला तो म्हणतो की तुझ्यामध्ये निकलायतांचं आणि बलामाचं शिक्षण काम करते. थुवतिराच्या मंडळीला तो म्हणतोय की तू ती जी इजबेल नावाची स्त्री आहे तिच्या चुकीच्या शिक्षणाच्या आहारी जाऊन तू भ्रष्ट झालेला आहे. आणि पुढे जाऊन आम्ही सार्दिसच्या मंडळीमध्ये पाहतो की जी थुवतिरामधून वाचलेले जे लोक आहेत त्यांनाही सांगत आहे की मला तुमच्यामध्ये कमतरता जाणवत आहे. परंतु फिलेडेल्फिया आणि स्मुर्ना या दोन्ही मंडळांना तो प्रोत्साहित करत आहे. मला सांगू दे की हे 7 विजय जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुठं तुम्ही कमी आहात, तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची प्रचिती तुम्हाला मिळेल. या मंडळ्या त्या काळामध्ये ज्या होत्या फक्त त्यांच्यापुरती पत्र नाही, मी पुन्हा सांगू इच्छितो 4 क्षेत्रामध्ये हे पत्र लागू होते. त्या काळामध्ये असणाऱ्या त्या चर्चला, वैयक्तिक तुम्हाला आणि आम्हाला, लोकल चर्चला आणि विश्वरूपी मंडळांना 4 क्षेत्रामध्ये हे पत्र काम करते. आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर गोष्टी आहेत ना की आम्हाला त्या मंडळ्या जरी आज हजारो वर्षापूर्वी होत्या पण त्याच्यामधले चांगले आणि वाईट गुण आम्हाला लोकांमध्ये दिसतं. म्हणजे आम्हाला समजतं की बाबा हे इफिस मधले लोक आहेत, हे थुवतिराचे लोक आहेत. थुवतिराची मंडळी मी ओपनली सांगितलं, रोमन कॅथलिक पंथाची पुढाकार करणारी आणि त्या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जाणारी ती मंडळी आहे, है ना. तर आज आपण जाणार आहोत फिलेडेल्फिया चर्चकडं. फिलेडेल्फिया चर्च विषयी प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि वचन 7 पासून पुढं
आपण ऐकूया 7 ते 13 वचन. फिलेदिफिया येथील मंडळीच्या दूताला लिही, हम्म. जो पवित्र व सत्य आहे, हा. ज्याच्याविषयी दाविदाची किल्ली आहे, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, हम्म. ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही हा. आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, हम्म. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, हम्म. ते कोणी बंद करू शकणार नाही. ओके. तुला शक्ती थोडी आहे, हम्म. तरी तू माझे वचन पाळले हम्म. व माझे नाव नाकारले नाही. पहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, हम्म. ते खोटे बोलतात. हम्म. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. हम्म. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील हम्म. व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, हम्म. असे मी करीन. धीराविषयीचे माझे वचन तू राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासून मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरलेले नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळीच काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आमेन. हा 6वा विजय आहे. पहिला विजय काय सांगतो? इफिसच्या मंडळीला पहिला विजय त्यांनी सांगितला. त्याच्यामध्ये तो म्हणतो की जो विजय मिळवतो त्याला मी जीवनाच्या झाडावर असणारं जीवनाचं फळ देईल, जे आदाम आणि हवाने गमावलं होतं ते येशूच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतं. स्मुर्नाच्या मंडळीला तो काय म्हणतो? कुठल्या विजयाविषयी सांगतो? की जो विजय मिळवतो त्याच्यावर दुसऱ्या मरणाची म्हणजे नरकाच्या अग्नीची सत्ता चालणार नाही. परगमच्या मंडळीला तो काय म्हणतो? की जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईल आणि मी त्याला पांढरा खडा देईल आणि त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. तो खडा घेणाऱ्याविषयी कोणालाही ठाऊक होणार नाही. म्हणजे परगमच्या मंडळीला तो देव गुप्त मानना आणि दुसरी गोष्ट पांढरा खडा. मी थोडं त्यावरती मागच्याच बोलायचं राहून गेलं. त्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचं, समजा एखादा सेनापती युद्ध जिंकून आल्यावरती त्याला राजा पांढरा खडा देऊन सगळ्या प्रजेसमोर सन्मानित करायचा. समजा जर तो युद्ध हारून आला तर त्याला काळा खडा देऊन त्याचं डिमोशन केलं जायचं. तिसरा हा विजय आम्हाला सन्मानित करतो. चौथा विजय थुअतीराच्या मंडळीमध्ये मी पाहिलं. त्या ठिकाणामध्ये तो काय म्हणतो? की जो विजय मिळवतो व माझी कृत्य करीत जातो त्याला माझ्या पित्यापासून मला जसा राष्ट्रावर अधिकार मिळाला तसा मी देईल. राष्ट्रावर म्हणजे आत्म्यांवर, लोक जिंकण्यांवर. आम्हाला बायबल सांगतं की मजकडे माग म्हणजे मी राष्ट्र तुला वतना दाखल देईल, स्तोत्र 2:8 प्रमाणे. आणि आम्हाला राष्ट्र इथं कुठल्या देशाविषयी नाही तर पर्टिक्युलर मनुष्याविषयी, एका व्यक्तीमधून राष्ट्र उभं राहिलं, तो म्हणजे याकोब. आणि याकोब आणि एसाव हे दोघंही जुळे मुलं. आईच्या पोटात असताना देव त्याच्या आईला म्हणतो की तुझ्या पोटामध्ये 2 राष्ट्र आहेत. ओके. आणि पुढं असं दिलेलं आहे की मी त्याला प्रभात तारा देईल म्हणजे येशू ख्रिस्त देईल. ओके. 5वा विजय कुठल्या मंडळीला? सार्दिस येथील मंडळीला. त्या ठिकाणामध्ये आम्ही मागच्याच पाहिलं, जो विजय मिळवतो त्याला परमेश्वर म्हणतो की मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर आणि दूतांसमोर मी माझ्या मुखाने त्यांचं नाव घेईल. ओके. आणि आज आपण पाहणार आहोत 6वा विजय. आणि त्या 6व्या विजयामध्ये तो म्हणतो प्रकटीकरण 3:12 मध्ये जो विजय मिळतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन, तो तिथून पुढे कधी बाहेर जाणार नाही. त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणाऱ्या यरुशलेम म्हणजे देवाच्या नगरी हिचे नाव आणि माझे नाव लिहीन. म्हणजे 3 नाव आणि 1 स्तंभ.
3 नाव आणि एक स्तंभ. हा फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये थोडंसं मी तुम्हाला प्रस्तावना किंवा एक स्टार्टिंग बेस सांगतो थोडंसं माहिती स्वरूपाने. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र उभा राहिला, त्यांनी प्रचार केला आणि 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. मंडळीची स्थापना कधी झाली? पेंटिकॉस्टच्या दिवशी. बोला, कधी झाली मंडळीची स्थापना? मग ती मंडळी स्थापन झाल्यानंतर जशी जशी मंडळी पुढे वाढत गेली तसं तसं त्याच्यामध्ये गडबडी निर्माण झाली आणि मग त्याला कनेक्टेड येतं इफिसची मंडळी, जी आम्ही मागच्याच पाहिलं प्रेषित 20-30 मध्ये, की संत पौल इफिसकराच्या लोकांना सांगतो की तुमच्यामध्ये असे काही लोक येतील जे विपरीत शिक्षणाने तुम्हाला भडकवतील. ओके, आता इफिसच्या मंडळीने स्ट्रॉंगली त्या गोष्टीचा विरोध केला. मग सैतानाने पाहिलं की विरोध करणाऱ्या स्फुरणाच्या मंडळीमध्ये त्याने इतका छळ आणला, इतका हाहाकार माजवला, लाखो लेकरं, लाखो तरुण, लाखो तरुणी, लाखो वृद्ध यांना जीवे मारण्यात आलं. तिथं त्यांनी पाहिलं की स्फुरणाच्या मंडळीत मी छळ आणला तरी हे लोक झपाट्याने वाढायला लागले. यांचं शास्त्र पहिले हिब्रू पर्यंत मर्यादित होतं, आता अनेक भाषांमध्ये भाषांतर व्हायला लागलं. मग त्यांनी पाहिलं की आता आपल्याला कुठेतरी मिक्सचर करायला पाहिजे. मग ज्या इफिसच्या मंडळीने निकलायताच्या शिक्षणाचा विरोध केला, ते शिक्षण त्यांनी एक्सेप्ट केलं नाही, त्या विचारधारेला महत्व दिलं नाही. पण पर्गमच्या मंडळीची सुरुवात होती किंग कॉन्स्टाईनने एक खोटं दर्शन केलं की येशू माझ्या स्वप्नात आला आणि मला फलाना सांगितलं. आणि मग त्यांनी काय केलं की आपण या ख्रिस्ती धर्माला आपण राष्ट्रीय धर्म म्हणून स्वीकारू, पण ख्रिश्चन म्हणून नाही केलं तर रोमन कॅथलिक म्हणून केलं. रोमन हे पहिले पुढं नाव आलं, काही असो पण आमची सत्ता. ख्रिस्ती हे नाव नाही आलं. आणि तिथं जे निकलायताचं शिक्षण होतं त्याला मान्यता देण्यात आली. बघा, नीट व्यवस्थित टप्प्याटप्प्यात समजून घ्या, माझ्याकडे लक्ष द्या. मी साधारण गोष्टी सांगत नाहीये. जे लोक बायबल वाचतात त्यांना समजायचं की बाबा काय ऍक्च्युली घडलंय. आम्ही इफिस कडून आलो सुरुनाकडून आलो परगम मध्ये त्या विचारधारणेला मान्यता मिळाली कॉन्स्टाईनच्या काळात. मग थुअतिराच्या मंडळीमध्ये त्या मान्यता दिलेल्या विचारधारेला सिद्धांत बनवण्यात आला. आणि तो सिद्धांत म्हणजे जे पोपच्या हाताचं चुंबन, मग मध्यस्थी करण्यासाठी येशू काफी नाहीये तर मरियमला पण घ्या, दूतांना पण घ्या, संतांना पण घ्या, ह्याला पण घ्या, त्याला पण घ्या, हे पण करा, ते पण करा, सगळ्या गोष्टी. त्याच्यात आणखी भर पडली ते म्हणजे पुण्यकर्म, पुण्याचं काम करा. जग सांगतं ना, परंतु बायबल पुण्याने आम्हाला तारण देत नाही, तर बायबल आम्हाला तारण इफिस 2:8 प्रमाणे आम्हाला देवावरील विश्वास आणि देवाच्या अनुग्रहाने मिळतं, है ना. आमेन, हालेलुया. थुअतिरामध्ये तो सिद्धांत झाला. एका माणसाने आणून, मागच्या मी उदाहरण दिलं, एक जरांगे पाटील अंतरावली गावामधून उभा राहिला, एकटाच माणूस उभा राहिला, तिथल्या तिथं त्यांनी उपोषण केलं. आज 25 लाखापेक्षा अधिक लोक त्याला मान्यता देतात. एक जिवंत उदाहरण दिलं. तसाच हा निकोलस नावाचा व्यक्ती ज्यांनी निकोलाइट शिक्षण आणलं, म्हणजे प्रजेवरती प्रभुत्व. या मंडळ्यांमध्ये प्रभूची सेवा म्हणजे लोकांची सेवा नाही तर लोकांवरती प्रभुत्व गाजवणं, त्यांचं एक वेगळं स्थान, मंडळीचं एक वेगळं स्थान. कुठंतरी ती आडभिंत आली. येशूने आडभिंत तोडली, यांनी आडभिंत बनवली. येशूने आम्हाला शिष्यत्व दाखवलं, ह्यांनी धर्म आणला. आणि म्हणून धर्माच्या कर्मामध्ये लोकांना बांधून ठेवायचा प्रयत्न करते. मग थुअतिरामध्ये इथून थोडंसं चेंजेस होतं. थुअतिरामध्ये आम्ही पाहिलं, थुअतिराच्या मंडळीमध्ये बायबल सांगतं, प्रगटीकरण 2 अध्याय वचन 24 मध्ये तिथं असं दिले की काही लोक आहेत की जे थुअतिराची मंडळी किंवा रोमन कॅथलिकचा सिद्धांत किंवा ती जी इजबेल नावाची स्त्री तिने आणलेल्या त्या सर्व चुकीच्या विचारधारा या शिकवणीला ते बळी पडले नाही. आपण पकडून चालू की 500 लोक त्या काळामध्ये या गोष्टीमध्ये बळी पडले नाही. आणि तेच लोक पुढे सार्दिसमध्ये आले. आणि सार्दिसमध्ये आल्यावरती सार्दिसमध्ये पण बायबल सांगतं, प्रगटीकरण 3:4 वाचा काय सांगतं. तरी ज्यांनी आपली वस्त्र विटवली नाहीत अशी थोडकी नावे
सार्दिस येथील तुझ्या जवळ आहेत. थांबूया. काय म्हटलं? थोडकी नावे, म्हणून गर्दीत दर्दी व्हायचं नाही आपल्याला. थुवतिरामध्ये आपण पकडू 500 लोक होते की ज्यांनी रोमन कॅथलिझम पंथाला स्वीकारलं नाही, त्या इजबेलच्या शिक्षणाच्या नादी लागले नाही, त्या विचारधारेला बळी पडले नाही. कदाचित त्यांच्यापैकी काही लोक त्याच्यासाठी मरण पण पावले. कारण थुवतिरा मंडळीचं असं शासन होतं की जो कोणी याचा विरोध करायचा त्याला मृत्यूदंड मिळायचा. पण त्यातल्या त्यात काही लोक वाचून लपून छुपून होते, ते सार्दिसमध्ये आले. पण बायबल सांगतं की त्यांच्यामध्ये पण काही लोक आहेत की त्यांना सांगण्यात आले की तुझ्याकडे जे आहे ते मरणपंथास लागले. काही थोडकी नाव आहेत, म्हणजे 500 मधून आपण पकडू 100 लोक राहिले. ओके. आणि ते 100 लोक पुढं फिलेडेल्फियामध्ये आले आणि त्याच्या पुढे लाउदिकियाची मंडळी. आता ज्या 2 मंडळ्या चालू आहेत ना, 2च मंडळ्या कुठल्या स्पिरिट बॉडी चालतात ते? फिलेडेल्फियाचं एक चर्च चालू आहे, जे बिल्डिंग विषयी मी बोलत नाही, जे देवाशी प्रामाणिक आहे, जे थोडकं आहे त्याच्यामध्ये टिकून आहे, जे देवाला महत्व देतात, देवाच्या आज्ञेचं पालन करतात, चमत्काराला नमस्कार करायला येत नाही. आणि एक लाउदिकियाची मंडळी आहे जे आमच्यामध्ये पण पाहायला मिळतं की रिच चर्चेस, मेगा चर्चेस, मोठे मोठे चर्चेस, तिथलचे पाळक एकदा सूट घातलं की परत ते सूट परत घालत नाही. आता या 2 मंडळ्या चालू आहेत. एका बाजूने फिलेडेल्फिया चर्च चालू आहे, दुसऱ्या बाजूने लाउदिकिया शेवटचं चर्च चालू आहे. ह्या दोन्ही कधी एकत्र येणार नाही. लाउदिकिया विषयी आपण पुढे पाहणार आहोत. मी का तुम्हाला हे सगळ्या गोष्टीचा बेस सांगत आहे? कारण तुम्हाला लिंक लागली पाहिजे की मी कुणाविषयी बोलते. आता तुम्ही आणि मी फिलेडेल्फियाच्या चर्चमध्ये आहोत. मग फिलेडेल्फियाच्या चर्चमध्ये आम्ही आहोत, तर माझ्यामध्ये फिलेडेल्फियाच्या चर्चचे गुण आहेत का? काय गुण आहेत? तर सुरुवात तो काय म्हणतो? फिलेडेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, त्याच्याजवळ काय माहिती का? दाविदाची किल्ली. काय म्हटलंय? दाविदाची किल्ली. दाविदाची किल्ली. ऐकलं कधी हा शब्द? दाविदाची किल्ली. किल्ली म्हणजे काय? किल्लीचा उपयोग कशासाठी होतो? किल्लीचा उपयोग रोज आम्ही उपयोग करतो है ना, टाळं लावायला, टाळं उघडायला. दाविदाची किल्ली ही एक भविष्यवाणी होती आणि ती भविष्यवाणी यशया 22:22 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. आयझया 22:22, यशया 22:22 मध्ये दाविदाच्या किल्लीविषयी भविष्यवाणी केलेली आहे. आणि ती भविष्यवाणी तुम्हाला आणि मला समजून घ्यायची आहे. दाविदाच्या घराण्याची किल्ली. दाविदाच्या घराण्याची किल्ली आहे का शब्द? आहे. ओके. त्याच्या खांद्यावर ठेवीन. बस. किल्ली खांद्यावर कोण ठेवतं का? किल्ली खांद्यावर कोण ठेवतं का? किल्ली कशाचं दर्शक आहे माहितीये का? उघडायचं बंद करायचं पण आहे, पण किल्ली अधिकाराचं पण दर्शक आहे. कशाचं दर्शक आहे? तुम्ही जर मोठे मोठे, मी आता राजस्थान या भागामध्ये कधी कधी गेलो तर काही बिलिव्हर्सच्या घरी जातात, तर त्या घरामध्ये असणारी जी मेन स्त्री जी असते, सासूबाई, तिच्या इथं असा छल्ला लटकलेला असतो आणि त्या छल्ल्याला बरेचशा किल्ल्या असतात. आणि ती पिढ्यानपिढ्या म्हणजे वारस हक्काने ज्या वेळेला ती सासू रिटायर होती म्हणजे जाणार असती, ती किल्ली घेऊन घरच्या ज्येष्ठ सुनेला देते, आता तो अधिकार घे, है ना. किल्ली हे अधिकाराचं दर्शक आहे. परंतु आजपर्यंतची किल्ली कदाचित आम्ही किचनला पाहिली असेल. किचन म्हणजे आपल्या चावीचं किचन. कदाचित आम्ही खिशात ठेवली असेल, तुम्ही पर्समध्ये ठेवली असेल. पण ही किल्ली कुठली माहितीये का? ही किल्ली त्याच्या खांद्यावर आहे. आणि ती किल्ली, तो खांद्यावरती काय घेऊन गेला आमच्यासाठी? वधस्तंभ ही किल्ली आहे, जो प्रत्येक पाप्याला स्वर्गाचं कुलूप उघडून देतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वधस्तंभ हीच एक किल्ली आहे जी येशू विषयी दिलेली भविष्यवाणी आहे. यशया म्हणतो त्याच्या खांद्यावर ती किल्ली आहे. आणि जो कोणी त्याच्या खांद्यावरच्या किल्लीकडे पाहतो, त्या खांद्यावरच्या किल्लीवरती त्यांनी जे बलिदान केलं, त्यांनी जे समर्पण केलं, त्याचं मर्म ओळखतो, त्याची जाणीव ठेवतो, त्याच्यासाठी ती किल्ली अधोलोकाचं कुलूप बंद करतं आणि स्वर्गाचं कुलूप उघडून ठेवतं. हालेलुया. ही आहे फिलेडेल्फियाच्या मंडळीचं महत्व.
हे आहे फिलेदिया मंडळीचं पहिलं काम. आज फिलेदेल्फियाच्या मंडळीमध्ये जर कोणत्या गोष्टीला महत्व असावं, जे येशू ख्रिस्ताने सांगितलं, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्यांनी प्रति दिवशी आत्मनिग्रह करून आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभ हा इम्पॉर्टंट आहे. आणि मग तो वधस्तंभ फक्त लाकडाच्या खाट्यावरती खेळ ठोकणं नाही. कधी कधी आमच्या जीवनामधून अशा काही अपमानातून जावं लागतं. आमच्या चांगल्या कामाचं आम्हाला कुणीतरी वाईट प्रतिफळ देतं. कधीतरी कुणीतरी आम्हाला टिश्यू पेपर सारखं यूज करून फेकून देतं. तिथं वधस्तंभ. येशू गप्प राहिला, तुम्ही पण गप्प राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दाविदाची किल्ली म्हणजे येशूचा वधस्तंभ. आणि जर ही किल्ली जर तुमच्याकडे आहे तर मला सांगू द्या, या किल्लीच्या द्वारे जगाचं सोडून टाका, अंधकारिक युगावरती आम्ही वर्चस्व गाजवू शकतो आणि स्वर्गीय राज्यावरती आम्ही प्रवेश करू शकतो. वाचा काय सांगितले, यशाया 22:22. दाविदाच्या घराची किल्ली ज्याच्या खांद्यावर ठेवीन, ज्याच्या खांद्यावर ठेवली त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही. त्याने उघडलं तो कोणी बंद करणार नाही. कुठला मायका लाल तुमच्या आशीर्वादाचे दरवाजे बंद करणार नाही जर येशूने उघडले तर. जर तुमचे आरोग्याचे दरवाजे त्यांनी उघडले तर कोणी बंद करू शकत नाही. आमेन. तुमच्या सामर्थ्याचे दरवाजे, तुमच्या अभिषेकाचे दरवाजे, तुमच्या आत्मिक जीवनाचे दरवाजे जर त्यांनी उघडले तर कुठला मायका लाल बंद करू शकत नाही. पुढे काय, दाविदाच्या घराण्याची किल्ली ज्याच्या खांद्यावर ठेवीन, ज्याच्या खांद्यावर ठेवली त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही. कोणी बंद करणार नाही. त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. बस आता परत आपण तिकडे येऊ, फिलेदेल्फियाच्या चर्चकडे. काय सांगतं, जो पवित्र व सत्य आहे, प्रकटीकरण 3:7 प्रमाणे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. मला आज तो शब्द खूप आवडला. तो असे म्हणतो. कुठला भविष्यवक्ता म्हणत नाहीये, मिखाएल नावाचा कुठला स्वर्गदूत म्हणत नाहीये, गॅब्रिएल नावाचा कुठला स्वर्गदूत म्हणत नाहीये, कुठला संत म्हणत नाहीये, कुठला पवित्र व्यक्ती म्हणत नाहीये, कुठला अनॉइंटेड व्यक्ती म्हणत नाही, तर स्वतः दाविदाची किल्ली, ज्याने कालवरीच्या वाटेवरती सर्व जगासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडण्यासाठी जी किल्ली खांद्यावरती घेऊन जो निघाला होता, तो येशू असे म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो? म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. फिलेदेल्फियाच्या मंडळीमध्ये जे लोक आहेत, ते लोक फायदा हो किंवा नुकसान हो, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, कोणी सन्मानित करो कोणी अपमानित करो, याच्याशी त्यांना काही फरक पडत नाही. फिलेदेल्फियाच्या मंडळीमध्ये एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव इथं सांगितलेला आहे की ते देवाचं वचन पाळतात आणि ते येशूचे आम्ही आहोत हे सगळीकडं उघडपणे कबूल करतात. काही लोक नाही करत. काही लोक सांगतात नाही नाही आम्ही ते आहोत. संडेला प्रेज द लॉर्ड, मंडेला समजून घ्या. स्वीकारत नाही. फिलेदेल्फियाच्या मंडळीला या ठिकाणामध्ये आम्हाला जर समजून घ्यायचं, जर फिलेदेल्फियाचं स्पिरिट, तो आत्मा माझ्या जर चालतो, तर या ठिकाणामध्ये चिन्ह, चमत्कार, भविष्यवाणी, लक्झरियस गोष्टी, आशीर्वाद नाही. तर पहिली गोष्ट आली फिलेदेल्फियाची मंडळी, मग ती फुटपाथवर चालणारी असो किंवा आलिशान हॉलमध्ये असो किंवा भव्य चर्चमध्ये असो, ती मंडळी प्रथम वचनाला प्राधान्य देते आणि ती मंडळी उघडपणे येशूचं नाव विधर्म्यांमध्ये स्वीकारते. हा, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, मी ख्रिस्ती आहे. काही लोक लाजतात हो ख्रिस्ती म्हणून घ्यायला. काही लोकांना लाज वाटते, नको ते वेगळं काहीतरी समजतील. ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आलाय, जे फिलेडेल्फियाच्या स्पिरिटमध्ये चालणारे लोक आहेत, त्यांचा पहिला स्वभाव आहे की ते देवाचं वचन, आम्ही नावात ख्रिस्त गाजवत नाही, आमच्या जीवनातून, आमच्या बिहेवियर मधून ख्रिस्त गाजवला पाहिजे. काही नावाने मायकल आहेत
है ना. काय काय लोकांनी नाव बदललेत. शंकरचा शालोम झाला पण हाय तिथंच आहे, है ना. शिवाचा शिमोन झाला पण हाय तिथंच आहे. काय चेंजेस नाहीये. नाव तुमचं काही असो. पण मला माहितीये कर्नाटकमध्ये एक पास्टर आहेत, त्यांचं नाव गणेश आहे, परंतु त्या माणसाचं चरित्र, त्या माणसाची सेवा पाहून अनेक लोक ख्रिस्ताला आपलं जीवन देते. मलाही म्हणतात तुझं नाव बदलून जोशवा ठेव. गरज नाही म्हटलं. नावात काम नाहीये, कामात नाव आहे. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फिलेदेल्फियाच्या मंडळीमधली खासियत आम्हाला कळते, ती म्हणजे काय की ते देवाचं वचन पाळतात आणि ख्रिस्ताचं नाव नाकारत नाही तर स्वीकारतात. मग प्रमोशन नाही मिळालं तरी चालल, मग ड्युटी वाढली तरी चालल, नाव ठेवलं तरी चालल, बाटलेलं म्हटलं तरी चालल, पण मी ख्रिस्ताचं नाव उघडपणे स्वीकारल. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. 9 वचन सांगतं, पहा जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात पण ते तसे नाहीत, ते खोटे बोलतात. आता हे सैतानाचे सभेचे लोक, स्मुर्नाच्या मंडळीत पण सैतानाच्या सभेच्या लोकांविषयी चर्चा केली. इफिस मध्ये नाही बोलला, परगम मध्ये नाही बोलला, थुवतिरा मध्ये नाही बोलला, सार्दिस मध्ये नाही बोलला, पण ज्या 2 योग्य मंडळ्या आहेत, स्मुर्नाला पण सांगितलं आणि फिलेदेल्फियाला पण सांगितलं. स्मुर्नाला काय सांगितलं सैतानाच्या सभेविषयी? प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि वचन 9 वचन. तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसतानाही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ सैतानाची सभा आहेत, असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. बस. आता हे कुणाला लिहिले? स्मुर्नाच्या मंडळीला. फिलेदेल्फियाच्या मंडळीला काय म्हणतं की जे सैतानाच्या सभेचे असून यहुदी म्हणवतात पण तू यहुदी नाही. मी थोडस तुम्हाला या यहुदी सभेविषयी तुम्हाला सांगतो. पुढे 10 वचन पण वाचा, प्रकटीकरण 2:10. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. ओके. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकास तुरुंगात टाकत आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेक्षेत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. आता स्मुर्नाला पण जीवनाचा मुकुट सांगितले आणि फिलेदेल्फियाला पण जीवनाचा मुकुट सांगितले. फिलेदेल्फियाला पण सांगितले की तुझा मुकुट कोणी काढून घेऊ नये म्हणून जपून राहा. स्मुर्नाला पण सैतानाच्या सभेविषयी सांगितले, यहुदी लोकांची सभा, आणि फिलेदेल्फियाला पण सांगितलं. तर मी आता इथं 10 दिवस आपण वाचले, ऐकलं का तुम्ही? 10 दिवस. काय 10 दिवस? आम्हाला ती लिंक समजून घेतली पाहिजे. हे 10 दिवस, अनेक अभ्यासक या 10 दिवसाची तुलना वेळेविषयी बी करतात किंवा एका व्यक्तीविषयी पण करतात. योहान बाप्तिस्मा करणारा, त्याच्या काळामध्ये जो राजा होता डोमिशियन, त्याच्यापासून एक शेवटला राजा होता डायक्लोशियन. थोडेसे अवघड नाव आहेत, पण या 10 सम्राट जे होते त्यांनी ख्रिस्ती मंडळीचा खूप मोठ्या प्रमाणात छळ केला. त्यांनी कित्येक सेवकांना जिवंत जाळलं. ज्याच्यापैकी आम्ही मागं पाहिलं बिशप पॉलिकार्प, ज्याच्यापैकी आम्ही पाहिलं इग्निशियस. हे जे लोक आहेत त्यांना जिवंत जाळण्यात आलं. काही अभ्यासक म्हणतात की या 10 राजांच्या राजवटीला 10 दिवस म्हणतात, पण काही लोक असे म्हणतात की जो डायक्लोशियस नावाचा जो शेवटचा राजा होता त्यांनी जे 10 वर्ष जो छळ केला ना, असं म्हणतात की रोम मधून लोकांना रात्री मशाली पेटवून रस्ता दाखवला नव्हता जात, तर लोकांना रात्री ख्रिस्ती लोकांना जाळूनच त्यांच्या प्रकाशामध्ये लोकांना उजेड मिळत होता जाण्या येण्यासाठी. इतका भयंकर छळ त्या काळामध्ये रोममध्ये झाला. मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल झाली, मोठ्या प्रमाणामध्ये लोक क्रूसखांबी चढवली, मोठ्या प्रमाणामध्ये डांबर ओतून लोकांना रात्री जाळायचे, का तर उजेड मिळण्यासाठी. पण ते लोक शेवटपर्यंत ख्रिस्ताशी प्रामाणिक राहिले.
त्यांना सुटका मिळू शकतो, त्यांना ऑप्शन होतं, येशूचं नाव स्वीकारू नको, नकार कर, जीवन घे आणि जा थुआतीराच्या मंडळीचा सभासद हो, आमच्या संतांची पूजा कर, सगळ्या गोष्टी कर, तुला जीवन माफ. पण त्या लोकांनी ते स्वीकारलं नाही, त्यांनी मृत्यू स्वीकारला. म्हणून फिलेदिल्फियाच्या मंडळीने पण सांगितलं, जे माझं वचन पाळतात आणि जे उघडपणे माझा स्वीकार करतात असे लोक. कदाचित तुम्हाला तुमच्या कामावरती या छळातून जावं लागत असेल, तुम्ही ख्रिस्ती आहे का, कदाचित तुम्हाला तुच्छ समजत असतील, चर्चला जाते का. फिलेदिल्फियाच्या मंडळीला तुच्छ लेखलंच जातं, पण फिलेदिल्फियाची मंडळी ख्रिस्तावर समोर उंच केली जाणार आहे. हालेलुया. इथं तुम्हाला तुच्छ लेखलं जाईल, तिथं तुम्हाला उंच केलं जाईल. हरकत नाही. ह्या गोष्टी काय सांगत आहे, आता 2च मंडळ्या चालू आहेत, आपल्या मंडळीचं नाव घेत नाही मी, फिलेदिल्फिया आणि लाउदिकिया. फिलेदिल्फियामध्ये थोडकेच आहेत आणि सैतानाची सभा त्या ठिकाणामध्ये यहुदी लोकांना ठरवलं. यहुदी कोण माहितीये का, वास्तविक यहुदी ते नाहीयेत असं तो म्हणत आहे. ज्या वेळेला या शिष्यांना वधस्तंभावरती जाळायचे त्यावेळेला लाकडं जमा करणारे यहुदी लोक होते आणि शनिवारीच जमा करायचे. आणि शनिवारी यहुदी लोक कुठलंही काम करत नाही, ते शनिवारी शब्बातच्या दिवशी लाकडं जमा करून द्यायचे. बिशप पॉलिकार्पला जाळताना मोठ्या प्रमाणामध्ये यहुदी लोकांनी लाकडं जमा केली शनिवारी. बघ का म्हटलेले की जे यहुदी म्हणतात यहुदी नाही, कारण जर यहुदी आतला असता तर तो त्या दिवशी बाहेर नसता, घरी आतला असता. मग आताचे यहुदी कोण आहेत, नामधारी ख्रिस्ती, पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती, मोठे मोठे चर्च घेऊन बसलेले ख्रिस्ती, आपल्या नावाचे ख्रिस्ती, जे स्वतःही सुवार्ता गाजवत नाही, स्वतःही सेवा करत नाही आणि जे करतात त्यांना अकलीचे तारे शिकवतात, जे करतात त्यांना अडखळण ठरतात. आज फिलेदिल्फिया चर्चमध्ये यहुदीची पण सभा आहे, पण तिथं काय म्हटलेलं आहे की काही लोक मी त्याच्यातून काढल जे येऊन तुझ्या समोर नमतील. आमेन. काही लोक, सगळे नाही. मग हे कोण आहेत की जे नामधारी मध्ये, मग ते मेनलाईन मध्ये कोणी असो, पेंटिकॉस्टल मध्ये असो, बिलिव्हर मध्ये असो, कॅथलिक मध्ये असो. पण आज मी फिलेदिल्फियाच्या चर्चचा विजय तुमच्या समोर 6वा विजय आणलाय आणि तो 6वा विजय म्हणतो की जो विजय मिळवतो मी त्याला देवाच्या मंदिराचा स्तंभ बनवेल. स्तंभ कशाचं दर्शक आहे. आज ज्या बिल्डिंग मध्ये आम्ही आज बसलेलो आहोत किंवा मी उभा आहे, या बिल्डिंग मध्ये अनेक स्तंभ आहेत म्हणून ही उभी आहे. बिल्डिंगला स्तंभ आहेत, परंतु म्हणतो की मी तुला देवाच्या मंदिराचा स्तंभ करेल, म्हणजे स्वर्गाचा स्तंभ. स्तंभ कधी हलतो का, हल्ला तर काय होतं, खांब जर वासा जर हलवला तर काय होईल, घर पडल, कोसळल. देव म्हणतो मी तुला परमनंट माझ्या राज्यात ठेवल. तिथं असं दिलंय की तिथून मी तुला बाहेर काढणार नाही. का तर तू माझ्या राज्यामध्ये सन्माननीय व्यक्ती होशील. जे सारधीच्या मंडळीमध्ये सांगितलं होतं, सारधीमध्ये जे थोडके लोक होते ना, की त्यांच्याविषयी सांगितलं की जे शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्याबरोबर चालतील फिरतील, मी त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणार नाही, पित्यासमोर दूतासमोर त्यांचं नाव पत्करेल. ते आहे फिलेदिल्फियाचे लोक. अशी लिंक येते. जर तुम्ही वाचन करणारे असाल, स्टडी करणारे असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करताल. कधीतरी ऐकणाऱ्याचं तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटेल ते. पण हे खूप महत्वाचं आहे. 6वा विजय, 6व्या दिवशीच मनुष्याची निर्मिती झाली. 6व्या महिन्यात गॅब्रिएल दूत मरियेला भेटायला आला. 6 शब्दाला खूप महत्व आहे. येशूने चमत्कार केला, तिथे 6 रांजण होते आणि 6वी मंडळी तुम्ही आणि मी. पहिला आदाम नाही तर शेवटल्या आदामाने भरलेले, येशू ख्रिस्ताने भरलेले, ज्यांना तो म्हणत आहे की दाविदाची किल्ली ज्याच्या खांद्यावरती आहे तो देव आमच्यामध्ये राहतो. तो जर माझ्यामध्ये आहे, तो जर कुठल्या गोष्टीला बंदी देतो तर कुठली गोष्ट माझ्यावरती येऊन हल्ला करू शकत नाही. तो जर कुठल्या आशीर्वादाचे दरवाजे उघडतो तर ते कोणी थांबवू शकत नाही. आमेन. आणि फिलेदिल्फियाच्या मंडळीला स्ट्रगल मधून जावं लागतं. फिलेडेल्फियाची मंडळी कम्फर्ट झोन मध्ये नसती. फिलेडेल्फियाची मंडळीमध्ये सुखसुविधा नसतात. फिलेडेल्फियाच्या मंडळीमध्ये सगळ्या गोष्टी ऐशोआराम नसतात. फिलेडेल्फियाची मंडळी एका क्लेशातून जाते, कारण यहुदी लोकांची सैतानाची सभा कुठं ना कुठं त्यांना रुकावट करते. कधी कधी आपलेच लोक यहुदीच्या सभेत येतात आणि सभेमध्ये अडखळणही ठरतात. आमेन. हालेलुया. हा 6वा विजय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला आणि मला फिलेडेल्फियाचं चर्च बनून
येशूची वाट बघायची. कारण येशू ख्रिस्त फिलेदिल्फियाच्या चर्चला लिहायला येणार आहे. यहोवा निस्सी चर्च, विनयार्ड चर्च, मेथडिस्ट चर्च, ख्रिस्ती मंडळी चर्च, क्राइस्ट चर्चला घ्यायला येणार नाही. येशू ख्रिस्त फिलेदिल्फियाच्या चर्चला घ्यायला येणार आहेत, जे त्याचं वचन पाळतात आणि जे त्याचं नाव उघडपणे स्वीकारतात. त्या मंडळीला, कारण याच मंडळीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की मी तो जो प्रसंग सर्व जगावरती येणार आहे, तो प्रसंग मी फिलेदिल्फियाच्या मंडळीवरती येऊ देणार नाही. याचा अर्थ महासंकटाच्या पूर्वी जी मंडळी रॅप्चरमध्ये उचलली जाईल ती आहे फिलेदिल्फियाची मंडळी. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला या मंडळीचे गुण आपल्यामध्ये सांभाळून ठेवले पाहिजे. आणि जो विजय तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, तिथून मला कुणी काढणार नाही. माझ्यासाठी सगळ्या गोष्टी, आणि त्या विजयामध्ये 3 नाव आहेत. देवाचं नाव, नगरीचं नाव आणि येशूचं एक वेगळं नाव. ते रहस्य आहे. अजून येशूचं एक वेगळं नाव आहे. ते आम्हाला स्वर्गीय राज्यात गेल्यावरती येशू आम्हाला स्वतः ते नाव देणार आहे. आमेन, हालेलुया. प्रभू करो या वचनाद्वारे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव.